डिप्लोमा 2025 चे ॲडमिशन हे चालू झालेले आहेत. म्हणजेच ज्याला आपण पॉलिटेक्निक असं म्हणतो त्याचे ॲडमिशन हे आता चालू झालेले आहेत. तर त्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, डेट्स काय राहणार आहेत ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्यानंतर इथे ॲडमिशनवरती जाऊन तुम्हाला इथे बघा डिप्लोमा आफ्टर 10th यामध्ये तुम्हाला डिप्लोमा इन इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक 2025 असा ऑप्शन दिसेल. यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. तसेच डिप्लोमा आफ्टर 12thचं ऑप्शन देखील येईल. इथे सध्या फक्त 10th नंतर जे ॲडमिशन आहेत त्याचे फॉर्म हे चालू झालेले आहेत. तर यामध्ये बघा इथे 2025 इथे दिसेल. इथे तुम्हाला क्लिक हे करायचं आहे व त्यानंतर ओके वरती क्लिक हे करायचं आहे. तुम्हाला या वेबसाईटवरती रिडायरेक्ट केलं जाईल. तुम्हाला डायरेक्ट या वेबसाईटची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्ही डायरेक्ट ही वेबसाईट देखील ओपन ही करू शकता. ओपन केल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला बघा इथे इम्पॉर्टंट डेट्सवरती जायचं आहे. इम्पॉर्टंट डेट्समध्ये बघा 20/5/2025 ते 16/6/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म हे भरू शकता. तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन हे देखील आहे. तर याची डेट देखील 20/5/2025 ते 16/6/2025 पर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म हे त्याच डेटमध्ये तुम्हाला करायचं आहे. इथे दोन ऑप्शन दिसत आहेत बघा. हे फॉर ई स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट आणि फॉर फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट. ओके, दोघांसाठी सेमच डेट राहणार आहे. पुढील डेट देखील बघू शकता. यामध्ये काही एक्सटेंड झाले, चेंजेस झाले तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला कळून जाईल. आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला होमवरती यायचं आहे. इथे तुम्ही युजर मॅन्युअल देखील डाउनलोड करू शकता, ते देखील बघू शकता. युजर मॅन्युअल पाहिल्यानंतर इथे बघा जर तुमचा फॉर्म अर्धा राहिला असेल, तुम्ही सुरुवातीला भरत असताल तर इथे रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन आहे. यावरती क्लिक करून तुमचा युजर नेम पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून फॉर्म हा भरायचा आहे. पहिल्यांदाच या वेबसाईटवरती आले असाल, या अगोदर फॉर्म भरला नाही म्हणजेच एकही स्टेप केली नाही, तर तुम्हाला इथे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक हे करायचं आहे. आता सगळ्यात सुरुवातीला नॉर्मल डिटेल तुम्हाला विचारेल. कॅन्डिडेट फुल नेम ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुमच्या SSC मार्कशीटनुसार ते टाकायचं आहे. ईमेल ID टाकायची आहे. नंतर मोबाईल नंबर हा टाकायचा आहे. मोबाईल नंबरवरती तुम्हाला OTP येणार आहे, त्यामुळे चालू मोबाईल नंबरच तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट आहे. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे व तोच पासवर्ड पुन्हा एकदा कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचा आहे. या प्रकारे तुम्हाला इथे बेसिक डिटेल ही भरून घ्यायची आहे. आता आपण इथे पूर्ण डिटेल ही भरून घेतलेली आहे. डिटेल भरल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टरवरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक पॉपअप दिसेल. यामध्ये बघा ओके वरती तुम्हाला हे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकून सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल. यामध्ये तुमचं सुरुवातीला नाव आलेलं असेल आणि हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा आलेला असेल, म्हणजे जे युजर नेम आहे ते आलेलं असेल. ते तुम्हाला कॉपी करून ठेवायचं आहे. तसेच तुम्हाला मोबाईलवरती देखील आलेलं असेल. त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक हेअर फॉर लॉग इन यावरती क्लिक हे करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला युजर नेम टाकायचा आहे आणि तुम्ही जो पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे कॅप्चा फिल करायचा आहे तुम्हाला. पण नंतर लॉग इन वरती क्लिक हे करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. तुम्हाला ई स्क्रुटिनी मोड आहे, फिजिकल स्क्रुटिनी मोड. ई स्क्रुटिनी मोडमध्ये तुम्ही ऑनलाईनच डॉक्युमेंट अपलोड करून व्हेरीफाय करू शकता. फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला एक कॉलेज सिलेक्ट करावं लागेल, म्हणजेच ज्याला आपण FC सेंटर म्हणजेच जिथे तुमचे डॉक्युमेंट हे व्हेरीफाय होतील त्या सेंटरला जाऊन तुम्हाला फॉर्म कन्फर्म करायचा आहे. तर तुमच्यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे. तुम्ही जो ऑप्शन सिलेक्ट कराल तो तुमच्यानुसार सिलेक्ट करायचा आहे व नंतर तुम्हाला इथे सेव्ह मोड यावरती क्लिक हे करायचं आहे. सेव्ह मोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. इथे बघा पूर्ण 8 स्टेप आहेत. या 8 स्टेपमध्ये तुमचा पूर्ण फॉर्म हा कंप्लीट होणार आहे. जे ऑनलाईन तुम्ही भरत आहात तो फॉर्म कंप्लीट हा होणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही ऑनलाईन ई स्क्रुटिनी मोड निवडला, त्यामध्ये काही इश्यू आला डॉक्युमेंटमध्ये, तर तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. फिजिकलमध्ये तर तुम्हाला तिथेच जाऊन FC सेंटरमध्ये सांगतील की हे डॉक्युमेंट पाहिजे किंवा काही इश्यू असेल तर आता इथे फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 8 स्टेप या आहेत. लास्ट स्टेप तुमची फीस पेमेंट आहे. तर इथे बघा सगळ्यात सुरुवातीला आता पहिली स्टेप ही ऑनलाईन आपण कंप्लीट केलेली आहे, म्हणजे सुरुवातीला जी बेसिक डिटेल टाकली ती पहिल्या स्टेपमध्ये आले. आता इथे तुम्हाला स्टेप 2 ही कंप्लीट करायची आहे. त्यासाठी तुम्हाला स्क्रोल करून वरती जायचं आहे व नंतर प्रोसीड फर्दर टू ॲप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला बघा इथे आपण वरती जो मोड सिलेक्ट केलेला आहे तो इथे दिसून जाईल. आता सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे टाईप हा सिलेक्ट करायचा आहे. तर इथे तुमच्यानुसार तुम्हाला टाईप सिलेक्ट करायचा. इथे बघा मराठीत देखील ऑप्शन दिलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेतून SSC परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार. जी तुमची 10वी आहे ती महाराष्ट्र राज्यातून झालेली असावी व मान्यताप्राप्त संस्थेतून जर तुम्ही 10वी पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला टाईप हे हा सिलेक्ट करायचा आहे. तसेच इथे टाईप B आहे, टाईप C आहे.
तुमच्यानुसार तुम्हाला रीड करून तुम्हाला टाईप हा सिलेक्ट करायचा आहे. टाईप सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात शेवटला तुम्हाला येऊन सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक हे करायचं आहे व नंतर ओके वरती क्लिक हे करायचं आहे. आता इथे बघा आपण टाईप ए सिलेक्ट केला आहे, त्यामुळे आता इथे आपल्याला काही क्वेश्चन विचारले जातील. SSC इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे ठिकाण ज्या जिल्हा क्षेत्रात येते तो जिल्हा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे व शाळेचे नाव व पत्ता तुम्हाला इथे टाकायचा. या तिन्ही गोष्टी तुम्हाला टाकून या घ्यायच्या आहेत. तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुमचा इथे होम डिस्ट्रिक्ट म्हणजेच आपला मूळ जिल्हा जो आहे तो इथे तुम्हाला दिसून जाईल. डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करून ओके वरती क्लिक हे करायचं आहे. इकडे जशा जशा आपण स्टेप भरत जाऊ त्या प्रकारे इथे तुमच्या भरलेल्या स्टेप इकडे दिसून जातील. जसं आपण आता होम डिस्ट्रिक्ट डिटेल टाकली, त्यानंतर आता रिझर्वेशन डिटेल आहे तर ही आता आपल्याला भरायची आहे. तुम्ही जनरल कॅटेगरीतून असाल तर इथे तुम्हाला जनरल सिलेक्ट करायचं आहे. रिझर्व असाल तर रिझर्व सिलेक्ट करून तुमची कॅटेगरी कोणती आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे. जनरल असाल तर जनरलवरती राहू द्यायचं आहे. त्यानंतर EWS, तुम्ही EWS मधून असाल तर तुम्हाला येस करायचं आहे, नाहीतर नो वरती राहू द्यायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला EWSचं सर्टिफिकेट असणं म्हणजेच प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. नसेल तर तुम्हाला नो वरती क्लिक हे करायचं आहे. दिव्यांग व्यक्ती तपशीलमध्ये जर असाल तर येस करायचं आहे, म्हणजेच आपण दिव्यांग व्यक्ती या प्रवर्गातील आहात का, असाल तर येस, नाही तर नो. तुमच्यानुसार तुम्हाला येस नो करायचं. इथे नॉर्मल डिटेल्स आहे. त्यानंतर पालक संरक्षण कर्मचारी आहात का, असेल तर येस, नसेल तर नो. तसेच तुम्ही अनाथ आहात का, असाल तर येस, नसाल तर नो. तुमच्यानुसार येस नो हे सिलेक्ट हे करायचं आहे. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट. तर आता तुमच्याकडे एक डॉक्युमेंट तुम्हाला गरजेचं आहे इथे देणं इंडियन नॅशनॅलिटी असल्याबद्दलचं. तर यामध्ये बघा तुम्ही इंडियन नॅशनॅलिटी जर काढलेली असेल सेतू सुविधा केंद्रातून तर तुम्ही इथे सिलेक्ट हे करू शकता. जर ती काढली नसेल तर तुम्ही तुमचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते देऊ शकता, किंवा इथे बर्थ सर्टिफिकेट आणि इंडियन पासपोर्ट म्हणजे या चारीपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट जर असेल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे व नंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक हे करायचं आहे व नंतर ओके वरती क्लिक करून तुम्हाला आता नेक्स्ट स्टेप दिसेल. आता इथे क्वालिफिकेशन डिटेल्स आहे, तर इथे तुमचा SSCचा कोणता बोर्ड होता तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पासिंग इयर कोणता आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे. तर तुम्ही 2025 मध्येच पासआउट असाल 10वी तर तुम्ही तुमचा फक्त सीट क्रमांक टाकला व उमेदवाराच्या आईचे नाव टाकले की तुमचे जे डिटेल्स आहेत ते इथे फीच केल्या जातील. जर तुम्ही यापूर्वीचे पासआउट असाल तर तुम्हाला मॅन्युअली म्हणजे स्वतः तुमचे मार्क्स हे अपडेट करावं लागतील. इथे पास्ट ऑटोमॅटिक सिलेक्ट असेल, तुमच्यानुसार इथे इयर ऑफ पासिंग तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. इथे तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर तुमचा जो SSCचा सीट क्रमांक आहे ते टाकायचा आहे. SSC टेक्निकल असेल तर येस करून तुमचा जो सब्जेक्ट होता तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. नसेल तर तुम्हाला नो वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर इंटरमिडिएट ग्रेड म्हणजेच ड्रॉइंग स्टेटस असेल तर येस करून घ्यायचं आहे. नसेल तर तुम्हाला नो वरती क्लिक हे करायचं आहे. त्याचप्रकारे जर तुमची HSC किंवा ITI झालेला असेल तर तुम्हाला यापैकी ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. पास विथ सायन्स, पास विथ MCVC जर नसेल तर तुम्हाला इथे नॉट ॲप्लिकेबल असं सिलेक्ट हे करायचं आहे. त्यानंतर ITI स्टेटस द्यायचं आहे. तुमचा जर ITI झालेला असेल तर येस, नसेल तर नो वरती क्लिक हे करायचं आहे व नंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक हे तुम्हाला करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला पर्सनल डिटेल ही तुमची द्यायची आहे. तर यामध्ये बघा फुल नेम ऑटोमॅटिकली आलेलं असेल, म्हणजेच आपण रजिस्टर करताना सुरुवातीला टाकलं ते आलं. त्यानंतर आईचं नाव आहे ते देखील आपण मागच्या विंडोवरती भरलं त्यामुळे ते भरलेलं असेल. आता तुमची डेट ऑफ बर्थ इथे टाकायची आहे. तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फॅमिली ॲन्युअल इन्कम इथे सिलेक्ट करायचं आहे, जे तुमचं असेल 0 ते 15,000, 15,000 ते 50,000 जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. धर्म सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची मातृभाषा ही सिलेक्ट ही करायची आहे. त्यानंतर तुम्ही अल्पसंख्याक प्रकाराशी संबंधित आहात का, असाल तर येस, नसाल तर नो. तुमच्यानुसार येस नो तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर इथे TFWS डिटेल्स ही तुम्हाला दिसणार आहे. तर इथे तुम्ही जर उत्पन्न सिलेक्ट केलं त्यानुसार तुम्हाला TFWS डिटेल ही विचारेल. तर समजा मी आता 15 ते 50,000 सिलेक्ट केलं तर TFWS साठी इलिजिबल आहेत. तर तुम्हाला इथे विचारेल तुम्हाला TFWS जागांसाठी अर्ज करायचा आहे का. करायचा असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. जर तुम्हाला TFWS मधून अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट देणं हे गरजेचं आहे. 8 लाखापेक्षा कमी इन्कम असणं गरजेचे आहे आणि त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे. नसेल तुमच्याकडे तर नो वरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस हा टाकायचा आहे. तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला रूरल सिलेक्ट करायचं आहे. शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करायचं आहे. तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. पूर्ण इथे पिनकोड, तालुका, जिल्हा पूर्ण टाकल्यानंतर इथे ईमेल ID मोबाईल नंबर आलेला असेल. तर त्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक हे करायचं आहे.
ॲड्रेस डिटेल आणि जी पूर्ण पर्सनल डिटेल होती ती भरल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल. आता तुम्हाला इथे तुमचा फोटो हा अपलोड करायचा आहे, तर फोटो अपलोड करण्यासाठी इथे सॅम्पल फोटो देखील दिलेला आहे बघा. वरती फोटो, खाली सिग्नेचर, या प्रकारे तुम्ही तुमचा फोटो अपलोड करू शकता. तर इथे चूज फाईलवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. फोटोची साईज बघा इथे दिलेली आहे, 50 KBच्या आतच असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर फोटोची साईज रिसाईज नाही करता आली तर आपण व्हिडिओ टाकलेला आहे, ते तुम्ही फोटोची साईज कशी रिसाईज करू शकता. होय, ते तुम्हाला आता फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्ही जो फोटो अपलोड केला आहे तो तुम्हाला या प्रकारे इथे दिसून जाईल. तो दिसल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक हे करायचं आहे व नंतर ओके वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडचा ऑप्शन आलेला आहे. तर यामध्ये जे रेड स्टार आहेत ते डॉक्युमेंट देणं तुम्हाला गरजेचं आहे. तर इथे बघा, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला स्टेटमेंट ऑफ मार्क और सर्टिफिकेट ऑफ पासिंग SSC, तुमची जी मार्कशीट आहे ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे तुमचं, ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटच जर सिलेक्ट केलं असेल बघा नॅशनॅलिटीसाठी, तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये देखील तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इथे अपलोड हे करायचं आहे. या प्रकारे बघा इथे अपलोड केल्यानंतर स्टेटसमध्ये स्टेटस चेंज झालेलं दिसेल तुम्हाला. इथे व्ह्यू डॉक्युमेंट करू शकता किंवा तुम्हाला जर चुकीचं डॉक्युमेंट असेल तर डिलीट देखील तुम्ही हे करू शकता. आता डॉक्युमेंट हे झाल्यानंतर तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिट हे करायचं आहे व नंतर ओकेवरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर आता तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला फीस ही भरायची आहे, तर इथे फीस अमाऊंट दिसेल तुम्हाला. इथे पे नाववरती क्लिक करून तुम्हाला तुमचं पेमेंट हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट ही मिळून जाईल. या प्रकारे तुम्ही पॉलिटेक्निकलचा फॉर्म हा कंप्लीट करू शकता. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला हे विचारू शकता.